तंत्रज्ञानाच्या या नवीन माध्यमातून उपस्थित सर्व स्वयंसेवक बंधूंनो, मागील 3 महिन्यांपासून जगभरामध्ये कोरोना संसर्गाचे संकट उभे राहिले आहे. हे संकट भारतामध्ये पण सर्वत्र आपल्याला अनुभवाला येत आहे. या मागील 3 महिन्याच्या संकट काळामध्ये आपण सर्वजण संसर्ग टाळण्यासाठी जो लॉकडाऊन झालेला आहे, यामुळे समाजात ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परिसरामध्ये सर्वजण प्रयत्न करत आहोत. देशात समाजासमोर ज्या ज्यावेळी संकट येतात, महापूर असो, भूकंप असो किंवा परकीय राष्ट्राचं आक्रमण असो, त्या प्रत्येक वेळी स्वयंसेवक त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करताना आपण पाहत असतो. स्वयंसेवक प्रत्यक्ष काम करतो. पण यावेळेसचे जे संकट आहे ते सर्वत्र आहे. म्हणून आपणास यावेळेस सर्वत्र सेवा काम करावं लागत आहे. या सेवा कार्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जे पीडित आहेत, वंचित घटक आहेत, या सर्व घटकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण मागील 3 महिन्यामध्ये दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या स्वरूपाची कामं संघाच्या स्वयंसेवकामार्फत चालू आहेत आणि आपण सर्वांनी त्या कामामध्ये सहभाग घेतलेला आहे. जसं हे संकट काळामध्ये सेवा काम चालू आहे, तसं आपलं संघटनात्मक काम पण चालू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ई शाखा असतील, कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्रित प्रार्थना असेल, मोबाईल यंत्रणेच्या माध्यमातून एकत्रित साप्ताहिक मिलन असेल, असे आपले संघटनात्मक काम मागील 3 महिन्यापासून चालू होते. या 3 महिन्याच्या काळात 2 उत्सव पण आपण संपन्न केले. वर्ष प्रतिपदा उत्सव आणि हिंदू साम्राज्य उत्सव. हे 2 उत्सव नियमितपणे आपण ज्याप्रमाणे साजरा करतो त्यापेक्षाही व्यापक स्वरूपात उत्सव हे आपले साजरे झाले. आपल्या जिल्ह्यात हिंदू साम्राज्य उत्सव तर मागील वर्षीपेक्षा व्यापक स्वरूपात साजरा झाला. जिल्हाभरात 500 पेक्षाही जास्त गावामध्ये हिंदू साम्राज्य उत्सव साजरा झाला. वर्षातील जो 3रा उत्सव आहे, गुरुपूजनाचा उत्सव, हा सुद्धा या लॉकडाऊनच्या काळामध्ये चालला आहे आणि हा उत्सव आपण कार्यक्रमाचं स्वरूप बदलून साजरा करत आहोत. आजच्या या दिवशी आपण सर्वजण भगव्या ध्वजाचे पूजन करून समर्पण करणार आहोत आणि प्रत्यक्ष बौद्धिक होत नसल्यामुळे आपण तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या माध्यमातून बौद्धिक ऐकणार आहोत. आजच्या गुरुपूजनाच्या उत्सवाचं जे बौद्धिक आहे त्यांचं बौद्धिक होणार आहे त्याचा मी परिचय करून देतो. संजय सुधाकरराव कालपेकर बालपणापासून स्वयंसेवक आहेत. संघाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या आपल्या देवगिरी प्रांताचे प्रांत कार्यकारी सदस्य असं त्यांच्याकडे दायित्व आहे. अवज है अखिल राष्ट्र गुरु शत शत इसे प्रणाम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम. भगवा ध्वज है अखिल राष्ट्र गुरु शत शत इसे प्रणाम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम. वैदिक ऋषियों के यज्ञों की इसमें दिखती ज्वाला, इससे तो
उषा ने अपना अरुण रंग है डाला, इसका दर्शन कल्मश हरता करता मन निष्काम। लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम। यह आर्यों की विजय पताका, ऋषियों का वरवेश, त्याग और सुचिता का देता सबको शुभ संदेश। लौकिक आध्यात्मिक उन्नति का उभय प्रेरणा धाम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम। गढ़ चित्तौड़ की जौहर ज्वाला इसमें जलती पाते, देख इसे बलिदान अनेकों याद हमें ओ आते। अर्जुन रथ और दुर्ग दुर्ग पर फहरा यह अविराम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम। इसकी छाया में निराशा भीति कभी न सताती, स्वर्णिम गैरिक छटा हृदय में अमिट शक्ति उपजाती। फहराएंगे दसों दिशा में यह पावन सुखधाम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम। भगवा ध्वज है अखिल राष्ट्र गुरु, शत शत इसे प्रणाम। लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम, लेकर भगवा ध्येय मार्ग पर बढ़े चले अविराम। भगवा ध्वज परभणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह श्री माणिकराव माठे आणि स्वयंसेवक बंधू, जिल्हा कार्यवाहाने जसं प्रास्ताविकात उल्लेख केला तसं एका अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण हा उत्सव साजरा करत आहोत। गेले 3.5 महिने आपण एका मोठ्या संकटाशी सर्वजण सामना करत आहोत आणि एकंदरच ज्या पद्धतीने आपली चांगली जी वाटचाल चालू आहे त्यातून निश्चितपणे असा आशावाद प्रकट होतो की या सगळ्या विपरीत परिस्थितीवर, संकटावर आपण निश्चितपणे मात करू आणि येणारा काळ हा निश्चितपणे भविष्यकाळ आपला उज्ज्वल असेल। किंबहुना आपल्या हिंदू समाजाचा जर इतिहास पाहिला तर हिंदू समाजाने मागच्या 2000 वर्षामध्ये अशा अनेक आपत्तींना तोंड दिलेलं आहे आणि अशा अनेक आपत्तीला तोंड देऊन हिंदू समाजाने आपलं स्वत्व मात्र सांभाळलेलं आहे। शाश्वत सनातन मूल्यांना कधीही तडा दिलेला नाही। अशा आपत्तीत देखील ही सगळी सनातन मूल्ये त्यांनी सांभाळलेली आहे। जसं हिंदू समाजाचे तसंच संघाच्या आपल्या कार्यपद्धतीचे गेल्या 95 वर्षामध्ये संघाची वाटचाल ते फार आनंदाची राहिलेली असं नाही। वेळोवेळी संघाच्या ह्या वाटचालीत संकट आली, आपत्ती आली, पण त्या आपत्तीच्या कालखंडामध्ये देखील दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे स्वयंसेवकांनी ठामपणे त्या इच्छाशक्तीच्या छातीवर पाय ठेवून मात केलेली आहे। ज्या पद्धतीने आपण असे उत्सव साजरा आज करतोय, किंबहुना अशाच पद्धतीचा उत्सव 1975 साली देखील साजरा करावा लागला। शासनाची अवकृपा झाली, आणीबाणी आली, संघावर बंदी आली आणि मला असं आठवते की अत्यंत गुप्त पद्धतीने संघाचे उत्सव साजरे झाले। त्या आपत्तीच्या प्रसंगी संघाने आपली कार्यपद्धती सोडली नाही, आपलं शाश्वत सनातन मूल्य सोडलं नाही। आज शासनाची अवकृपा नाही, समाजाची अवकृपा नाही, पण निसर्गाची मात्र अवकृपा आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत देखील आपण आपला ध्येय मार्गावर जराही आपण सगळे विचलित न होता अत्यंत दुर्दम्य अशी इच्छाशक्ती घेऊन आपण वाटचाल करत आहोत। आणि आपण नाही करत तर आपल्यासोबत समाज देखील तेवढ्याच ठाम इच्छाशक्तीच्या आधारे वाटचाल करीत आहे। हे दृश्य आपण सगळ्यांनी पाहतो आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हा गुरुपूजन उत्सव साजरा करत आहोत। उल्लेख केला की आतापर्यंत आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 उत्सव साजरे केले। आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे असलेल्या परिस्थितीवर आपण
आपण आता ह्या कशी मात करायची यामध्ये देखील आपण अत्यंत सिद्ध असे झालेले आहोत. आणि मग त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपण हे सगळे उत्सव साजरे करत आहोत. आजही त्याच पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहोत. संघाच्या कार्यपद्धतीतील हा तिसरा उत्सव. आधीचा वर्षप्रतिपदेचा उत्सव साजरा केला, दुसरा हिंदू साम्राज्य दिन उत्सव साजरा केला आणि आज आपण सगळे संघाचे स्वयंसेवक गुरुपूजन उत्सव साजरा करत आहोत. केवळ आपणच करतो असं नाही. हिंदू समाजामध्ये गुरुपूजन ही प्राचीन परंपरा आहे आणि संघाचं वैशिष्ट्य असं आहे की संघाच्या कार्यपद्धतीमध्ये हिंदू चिंतनामध्ये जे जे अत्यंत मोलाचे असे मौल्यवान बिंदू आहेत, संघाने त्याला सामाजिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलाच हा उत्सव. संघाची एका अर्थाने ही अलौकिक कार्यपद्धती आहे. संघ 95 वर्षात जो यशस्वी झाला त्याचं जर मूल्यांकन केलं तर संघाची असलेली अलौकिक कार्यपद्धती आणि त्या अलौकिक कार्यपद्धतीतली आजची ही गुरुपूजनाची परंपरा. आपण जर संघाचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हा सगळा विषय ज्यावेळेस पुढे आला त्यावेळेस संघाची स्थापना केली. त्यावेळेस डॉक्टरांनी अगदी 8वी 9वी 10वीचे बाल सोबतीला घेऊन संघ स्थापन केला. संघाची शाखा सुरू झाली आणि ज्यावेळेस गुरुपूजन उत्सवाची कल्पना आली, आज उद्या आपल्याला संघाचा गुरुपूजन उत्सव करायचा आहे, स्वाभाविकपणे त्याचा उल्लेख सगळीकडे इतिहासात आढळतो की सगळ्या बालांच्या मनामध्ये उत्सुकता होती की आता उद्या कुणाचं पूजन करायचं, गुरुपूजन म्हणजे कुणाचं पूजन करायचं. प्रत्येकाला वाटलं की बहुतेक आता डॉक्टर एडगॉर आपल्यातले सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्या उत्तुंग प्रतिभेतूनच ही संघाची स्थापना झालेली आहे आणि मग स्वाभाविकपणे आपल्याला उद्या डॉक्टरांचं पूजन करावं लागेल. पण घडलं मात्र उलट. डॉक्टरांनी सगळ्या सहकार्यांशी चर्चा करत होते की संघात कुणाला गुरु नेमलं असलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. आणि मग सगळ्यांच्या चर्चेतून डॉक्टरांनी सगळ्यांच्या समोर हा विषय ठेवला की या हिंदू समाजाच्या प्राचीन परंपरेचा साक्षीदार असलेला हा भगवा ध्वज आपला गुरु असेल आणि त्याचं भजन आपल्याला या दिवशी करायचं आहे. आणि त्या दिवशीपासून आज काय आपण संघाच्या कार्यपद्धतीमध्ये भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानलेले आहे. संघाची अलौकिक कार्यपद्धती आहे. संघामध्ये पाळलेली कमालीची व्यक्तिनिरपेक्षता. नाही तर आपण समाजामध्ये पाहतो की संघटना उदयाला येतात, भरभराटीला येतात आणि ज्या व्यक्तीने ही संघटना उभी केलेली असती त्या व्यक्तीच्या माघारी ते संघटना नाहीशी होती. ती व्यक्तीचं नाव फक्त राहतं, संघटना मात्र राहत नाही. हे उदाहरण दुर्दैवाने आपण हिंदू समाजामध्ये पाहतो. पण संघाचं वैशिष्ट्य असे की समाजाला डॉक्टर एडगॉर कदाचित माहीत नाही, त्यांच्या नावाचा उच्चार भल्या भल्यांना करता येत नाही, पण संघ मात्र आज विश्वव्यापी होऊन राहिलाय. त्याचं कारण संघाचं काम हे अत्यंत व्यक्तिनिरपेक्ष असं राहिलं आहे. एवढी मोठी संघटना पण सहजपणे नेतृत्वामध्ये बदल होतो. पूजनीय बाळासाहेब देवरस तृतीय सरसंघचालक, त्यांना ज्यावेळेस वाटलं की अरे आता मी माझ्या शारीरिक मर्यादा आहे, मी नेतृत्व करू शकत नाही, शांतपणे त्यांनी पूजनीय रज्जूबाई यांच्याकडे नेतृत्व सोपवलेलं आपण पाहतो. रज्जूबाई सुदर्शन यांच्याकडे नेतृत्व सोपवतात, सुदर्शनजी सहजपणे मोहनजींच्याकडे नेतृत्व सोपवतात. एवढ्या मोठ्या संघटनेमध्ये सहजपणे नेतृत्व हस्तांतरित होतं. याचं कारण संघामध्ये असलेली व्यक्तिनिरपेक्षता. आजच्या ह्या गुरुपूजनाच्या दिवशी भगवा ध्वजाला आपण गुरुस्थानी मानलेला आहे. त्या गुरुपुढे आपण समर्पण करतो. आपल्या व्यक्तिगत जीवनात सन्मार्गाने जे आम्ही धन कमवलेलं आहे त्या धनातला काही अंश आम्ही या ध्वजापुढे समर्पित करतो. हे देखील संघाचं दुसरं अलौकिकत्व आहे की संघ कोण चालवतो. रूढार्थाने आपण समाजामध्ये पाहतो की विविध संघटना ज्या चालतात त्या कुणाच्या तरी कृपेने चालतात. आता तर नवीन हे आलाय, प्रघात आलाय की शासकीय मदतीच्या आधारे संघटना चालतात, ज्याला आपण NGO म्हणतो. की या संघटना मग शासन काहीतरी एखादा प्रकल्प देते, त्या प्रकल्पाचा पैसा येतो आणि मग त्या संघटनाच्या NGO चालतात. पण संघ पहिल्या दिवसापासून आज ताब्यात चालला तो स्वयंसेवकांच्या कृपेवर चालला. स्वयंसेवकांनी संघ चालवला आणि म्हणून संघाला कधीही आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालावी लागत नाही. 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय डॉक्टरांनी संघाचं जे तत्वज्ञान मांडलं तेच तत्वज्ञान हृदयाशी बाळगून लक्षावधी स्वयंसेवकात ध्येय मार्गावर
ताठपणे वाटचाल करतात. याचं कारण संघ कुणाच्या कृपेचा धनी झालेला नाही. समाजाला सोबत घेऊन संघ आज वाटचाल करतोय, ताठपणे वाटचाल करतोय, कारण संघ स्वयंसेवक चालू. कारण कोणतीही संघटना चालवायची असेल तर धनाची आवश्यकता असते. ते धन संघामध्ये स्वयंसेवकच जोडतात. आणि तोही वर्षातला एकमेव दिवस म्हणजे आजची गुरुपौर्णिमा. मी त्याचा उल्लेख केला सुरुवातीला की केवळ संघामध्ये गुरुपौर्णिमा नाहीये, तर समाजामध्ये हिंदू चिंतनामध्ये गुरुचं फार मोठं अनन्य स्थान आहे. आमच्याकडं आध्यात्मिक पुरुषांनी वेगवेगळ्या पद्धतीने गुरुची महती सांगितली आहे. आपल्याकडं असं म्हणतात की मानवी जीवनाची परिपूर्ती ही गुरुची प्राप्ती झाल्याशिवाय होत नाही असं महत्व केलं. आणि गुरुचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. आपल्याला असं सांगितलंय की दत्त महाराजांना 12 त्यांनी गुरु मानले होते आणि गुरुचं स्थान, गुरुशिवाय मोक्ष मिळत नाही असं त्याचं खूप मोठं वर्णन आहे. त्याची माहिती मी तुम्हाला सांगावी असंही नाही की गुरुशिवाय मोक्ष हा नाही असं आमच्याकडे मांडणी आहे. आणि म्हणून कारण असं आहे की गुरु हा नेहमी व्यक्तिगत जीवनामध्ये मार्गदर्शन करत असतो. जीवनातली जी वाटचाल त्या गुरुच्या मार्गदर्शनाच्या आधारे होत असते. आणि त्याकरिता म्हणून आजचा त्या गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आणि म्हणून आपणही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जो आध्यात्मिक गुरु असतो त्याचं पूजन करतो, त्याचं समर्पण करत असतो. आणि तीच परंपरा संघामध्ये आपण हे करत असतो. जसं हिंदू चिंतनामध्ये गुरुची परंपरा आहे तसं हिंदू चिंतनामध्ये अजून मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यांनी आपलं जीवन कसं जगलं पाहिजे या संबंधात अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. पाश्चात्य विचारांमध्ये असं म्हणलेलं आहे की मुळातच मांडणी अशी केलेली आहे की मनुष्य हा जन्मतः पापी असतो आणि त्याला पापातून मुक्ती प्राप्त होण्यासाठी कुठेतरी आपल्याशिवाय अन्य कुठेतरी स्वर्गलोकी परमेश्वर आहे आणि मग त्याची उपासना केल्यावरच काहीतरी मुक्ती मिळेल. त्याचा एक मार्ग जाण्याचा मार्ग निश्चित, त्या मार्गाने पोहोचवणारा एखादा कुणीतरी मध्यस्थ, अशी ती सगळी कल्पना. आणि मनुष्याला ही सगळी जी सृष्टी दिलेली आहे ती सगळी सृष्टी उपभोगासाठी दिलेली आहे. त्यांनी उपभोग घेतला पाहिजे ही मांडणी सगळी पाश्चात्य चिंतनामध्ये आहे. पण आमचं हिंदू चिंतनामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वराचं अस्तित्व चराचरामध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि जीवन जगताना त्या अस्तित्वाची अनुभूती घेणं, त्याकरता म्हणून जीवनाची वाटचाल करणं हे आमच्याकडे हिंदू चिंतनात मांडलेलं आहे. आणि म्हणून आमच्याकडे जीवन कसं जगलं पाहिजे तर आमच्याकडे असं ची कल्पना आहे चतुर्विध पुरुषार्थाच्या आधारे आम्ही जीवन जगलं पाहिजे. की केवळ उपभोग नाहीये तर जीवनाचे जगण्याचे 4 स्तंभ आहेत आणि त्याचं वर्णन असलेले धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जगद्गुरु संत तुकोबारायाच्या भाषेतच सांगायचं म्हणलं, त्यांच्या शब्दातच सांगायचं म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे तर जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे बेचकरी. जीवन कसं जगलं पाहिजे तर धर्माच्या आधारे जीवन जगलं पाहिजे. आणि जीवन जगत असताना आपण पाहतो की मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस आपल्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काही फरक नसतो. की म्हणून आपलाही तसाच व्यवहार असतो, चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळत नाही. हळूहळू त्या प्राणीत्वाकडून मनुष्यत्वाकडे वाटचाल होती आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे वाटचाल होण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि म्हणून ही वाटचाल करण्यासाठी आम्हाला जगलं कसं पाहिजे तर त्या चतुर्विध पुरुषार्थाच्या आधारे जगलं पाहिजे. तो क्रमही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि मोक्षाच्या मध्ये अर्थ आणि काम आहे. धर्माच्या आधारे आम्हाला अर्थार्जन करायचं. आमच्याकडे चुकूनही संपन्न समाज जीवनाची कल्पना आमच्याकडे प्राचीन वेद परंपरेपासून की समाज जीवन संपन्न असलं पाहिजे, सगळे सुखी असले पाहिजे, कुणीही दुःखी असलं नाही पाहिजे, सर्व अर्थाने सुखी असलं पाहिजे. पण हे सुख कसं प्राप्त करू आम्ही तर सन्मार्गाने प्राप्त करू. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, चांगल्या मार्गाने धन कमवेल. आणि मग
हे धन जे कमवलेलं आहे ते कसं, त्याचा वेळ कसा करायचा ते तुकाराम महाराज सांगतात, उदास विचारे घ्यायचे. हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की मी जे सगळं धन कमवतोय ते माझा पुरुषार्थाचा भाग नाहीये. मी माझ्या समाजाच्या मदतीने हे धनार्जन करतोय. आणि त्यातूनच आमच्या हिंदू चिंतनामध्ये एक विश्वस्ताची कल्पना आली की हे सगळं धन मी जे मिळालेलं आहे, मला वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त झाले, ते समाजाने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या हवाली केले. आणि म्हणून त्याचा मर्यादित उपभोग, आणि त्याच्याकरता काम हा शब्द आलेला आहे, काम हा व्यापक अर्थाने आलेला आहे की त्याचा उपभोग मी मर्यादित अर्थाने घेईन. आणि मग उरलेल्या धनाचं काय करेल तर ते पुन्हा समाजाकडे मी परत करेल. आमच्याकडे प्राचीन काळापासून ही परंपरा आहे. त्या कालखंडामध्ये सगळे राजे श्रीमंत मंडळी आपल्याकडे असलेलं धन पुन्हा समाजाला परत करायचे. आणि ही कल्पना, विश्वस्ताची कल्पना आमच्याकडे आज काय सुरू आहे. आजही आपण या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहत आपण हा अनुभव घेतला की समाजामध्ये ज्यांच्याकडे आहे त्यांनी मुक्त असताना ज्यांच्याकडे नाही त्यांना दिले. आणि म्हणून भारत देशामध्ये लॉकडाऊन शक्य झालं. असं सांगतात की विदेशामध्ये अत्यंत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्याची त्यांची तयारी झाली नाही. कारण प्रश्न असा होता की लॉकडाऊन केल्यानंतर कदाचित अन्न पाणी वाचून जनता त्राहिमाम होईल, अन्न पाणी मिळणार नाही, कुणी कुणाला मदत करणार नाही. पण आमच्या देशामध्ये जी तथाकथित मंडळी जी शब्द म्हणतात की आहेरे मंडळींनी नाहिरे मंडळींना आपला मदतीचा हात दिला आणि सगळा समाज एकत्र झाला, एकमेकाच्या हातात हात घालून चालू लागला. कुणी या देशामध्ये या कालखंडामध्ये उपाशी राहिलेला आपण पाहिलेलं नाही. समाज धावून आला, जी मदत आपल्याला करता येईल ती केली. ती विश्वस्ताची कल्पना आमच्या प्राचीन कालखंडापासून आहे. आणि म्हणून जे धन मला समाजाच्या मदतीने मिळाले ते पुन्हा मी समाजाकडे परत करेन, ही चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना आहे. पण आपण पाहतो की ह्या सगळ्या पाश्चात्य विचारसरणीचा जो प्रभाव आपल्यावर होतो आणि त्यामध्ये प्रचंड वाढलेला उपभोगवाद. मग जाहिराती कशी येते? जाहिरातीत असं सांगितलं जातं दूरदर्शनच्या की सारी मुट्ठी मेरी, सारी दुनिया मेरी मुट्ठी मेरी. आणि मग सृष्टी सगळी माझ्यासाठी, जगातला अगदी सामान्यातला सामान्य असलेला जीव देखील माझ्यासाठी, माझ्या सुखासाठी. आणि म्हणून आपण पाहतो की संपूर्ण विश्वामध्ये मनुष्य जाती ह्या एका अर्थाने सगळ्या सृष्टीला ओरबाडायला लागलेली आहे. कदाचित त्या सगळ्या याचे परिणाम देखील या कोरोनासारख्या महामारीच्या स्वरूपात आपल्या पुढे आलेले आपण पाहत असतो. आणि पर्यावरणाचं मोठं संकट आज आपल्या पुढे आलेलं आपण पाहतो. उपभोगाचे पराकोटीचा उपभोग वेगवेगळ्या मार्गाने आणि त्यातून निर्माण झालेली समस्या आहे विश्वापुरते एक दुसरं संकट आपण पाहतो. आणि म्हणून हिंदू चिंतन त्या बाबतीत जे सांगतं की आम्हाला चतुर्विध पुरुषार्थाच्या आधारे जगलं पाहिजे, मर्यादित उपभोग आम्हाला घेतला पाहिजे आणि पुन्हा निसर्गाला ते परत केलं पाहिजे. ही आमची वाटचाल असली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही हे सगळं गृहपूजन उत्सव ही जी संकल्पना आहे की माझ्याकडे जे आहे ते पुन्हा मला समाजाला द्यायचं आहे. दुसरा जी संकल्पना हिंदू चिंतनामध्ये मांडली जाते त्या हिंदू चिंतनामध्ये आमच्याकडे अणुऋण संकल्पना आहे. ही काय संकल्पना आहे की आमच्याकडे असं म्हणतात की मनुष्य जन्मतः आपल्या डोक्यावर 4 ऋण घेऊन आलेला असतो. आणि आपल्याकडे असं म्हणतात की या जगातून निरोप घेण्यापूर्वी आपल्यावर असलेलं सगळं ऋण फेडलं पाहिजे. कोणते 4 ऋण आहेत ते? आपल्याकडे असं म्हणतात की पहिलं ऋण आहे ते ईश्वराचं ऋण आहे की ईश्वराची कृपा. आपल्याकडे असं म्हणतात की 84 लक्ष योनीचा तो प्रवास आणि त्यातून मनुष्य देह प्राप्त होतो. ईश्वराची काही कृपा असल्यामुळे हा मनुष्य देह प्राप्त होतो. हा सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि मग ती ईश्वराचं ऋण आपल्यावर आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण सगळे आस्तिक आहोत. आपण व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने शक्य आहे ती आपण ईश्वराची उपासना करतो आणि ईश्वराची
दुसरी कृपा आपल्याकडे असं म्हणजे की मातृपितृ ऋण, की जसं ईश्वराचं ऋण आपल्यावर आहे तसं माता पित्यांचं ऋण आहे की ज्यांच्यामुळं हे विश्व आम्हाला पाहायला मिळालं. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलंय की परमेश्वराच्या बरोबरीचं स्थान आपण माता पित्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण त्यांची सेवा करतो. तिसरं ऋण आचार्य ऋण, की काय आहे आचार्य? की मनुष्य जन्माला आला त्यावेळेस माणसाचा गोळा असतो आणि मग त्याला संपूर्ण जीवनाची जी वाटचाल यशस्वीपणे होत असते त्याच्यामध्ये त्याला गुरुचं मोठं स्थान असतं. आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या गुरुचं ऋण आपल्या या वाटचालीमध्ये फेडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि चौथं महत्वाचं ऋण आपल्या सगळ्या संघाच्या स्वयंसेवकाच्या दृष्टीने, की ज्याची अभिव्यक्ती खरं म्हणजे आपण स्वयंसेवक नेहमी आपल्या जीवनामध्ये प्रगट करत असतो, ते म्हणजे समाज ऋण. पाश्चात्य विचारामध्ये असं म्हणलंय की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. एवढं प्राणी, त्याला प्राणी म्हणले जाते. पण आपण असं म्हणतो की मनुष्य हा सृष्टीचा एक घटक आहे. या समाजाशिवाय कितीही कर्तृत्ववान कोणी असेल तर समाज नसेल तर त्याचं कर्तृत्व शून्य असतं. समाज आहे म्हणून त्याचं कर्तृत्व आहे, आणि समाजच नसेल तर त्याला कर्तृत्वाला काही अर्थ नाही. जे काही कर्तृत्व असतं त्याच्यामध्ये समाजाचा मोठं स्थान असतं, मोठा वाटा असतो. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हणजे त्या समाजाचं ऋण आपल्याला फेडलं पाहिजे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, आपल्याला आपण एका अर्थाने अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला ही दृष्टी संघाने प्राप्त करून दिली. आणि आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे ऋण फेडण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. त्याचा नुकताच आपण अनुभव या 3-3.5 महिन्यात घेतला की अक्षरशः जगभर संघाचे स्वयंसेवक अशा आपत्तीच्या प्रसंगी समाजाच्या मदतीने, समाजाला सोबत घेऊन या सगळ्या आपत्तीला सामोरे जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे जे शक्य असेल समाजाच्या मदतीला धावून जाण्याचे ते सगळे प्रयोग आता चालू आहेत. अभिनव प्रयोग चालू आहेत. शासनाच्या बरोबरीने आपण दूरदर्शनच्या माध्यमातून या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहे. आणि म्हणून हे समाज ऋण आपल्याला फेडणं आवश्यक असतं. अशी 4 ऋणांची कल्पना आमच्याकडे आहे, ऋण कल्पना. आणि मग आपल्या त्याच पार्श्वभूमीवर आपला हा गुरुपूजन उत्सव आहे. आपल्याला त्या संबंधात समर्पणाचा विचार करायचा आहे. संघाच्या, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला की आजच्या दिवशी आपला संघाचा स्वयंसेवक आपल्या सन्मार्गाने कमवलेल्या धनातला काही अंश ध्वजापुढे समर्पित करतो. भगवा ध्वज आम्ही गुरु मांडलेला आहे. मग पुन्हा बऱ्याचदा असा विषय भगवा ध्वजच का गुरु मांडलेला आहे, तर जे आत्ताच्या गीतामध्ये उल्लेख झालेला आहे की हे ध्वजच असा आहे की ज्याच्याकडे पाहिले की सगळे आशा निराशेचे क्षण मनातले ही निघून जातात आणि मनामध्ये चैतन्य फुटतं. कारण त्या रंगाचाच तो प्रभाव आहे. तो रंग दुसरं काही सांगत नाही, तो रंग सांगतो की समर्पण. तो रंग सांगतो की त्या रंगाकडे पाहिले की दुसरं काहीच आठवत नाही, कारण त्या रंगाची ती परंपरा आहे. ज्यांनी जे धारण केला हा रंग, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समर्पणाशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदू समाजामध्ये पाहतो की चुकून एखाद्या दगडावर भगवा रंग जर पडला असेल की नकळत आमचा हात जोडले जातात, कारण तिथं तो भगवा रंग, याचा अर्थ तिथं ईश्वराचं वास्तव्य आहे, तिथं त्याग आहे. रस्त्याने कुणी भगवा घरी चालला तर नकळत आमचे हात जोडले जातात. हे त्यागाचं प्रतीक आहे. यज्ञाच्या ज्वालेची, यज्ञ म्हणजे त्याग, त्या यज्ञाच्या ज्वालेचा रंग देखील भगवा असतो. उगवणारा सूर्य जो आपल्या जवळ सातत्याने अहोरात्र समाज सृष्टीला देत असतो, त्या सूर्यकिरण देखील भगव्या रंगाचे असतात. आणि म्हणून असं हे त्यागाचं प्रतीक आम्ही संघाचे स्वयंसेवक गुरुस्थानी मानलेला आहोत आणि त्या गुरुस्थानी आपण आज समर्पण करत आहोत. आपल्या आध्यात्मिक चिंतनामध्ये समर्पणाच्या संबंधात खूप लिहून ठेवले. भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे 17व्या अध्यायात. आणि त्यात असं म्हटलं की सर्वश्रेष्ठ समर्पण कोणतं, तर ते सर्वश्रेष्ठ समर्पण असं आहे की जे सत्पात्री केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण पाहतो की समाजामध्ये दान करण्याची परंपरा आहे आणि ती दान करण्याच्या परंपरेमध्ये देखील आपण अनुभव घेतो
आपण ज्या परंपरेत वाढलेलो आहोत त्याच्यामुळे आपल्याला कदाचित ते मनातल्या मनात असायचं की या सगळ्या याच्यात देखील लोकांचा स्वार्थ असतो. मग ते गमतीनं उदाहरण देतात की भागानगर हैदराबाद ज्याला म्हणतो की आपण ज्यावेळेस सहलीला जातो तर आपण म्हणतो की काय काय पाहायचं. मग त्यात एक वेळ येते की अशी नाही ते बिर्ला मंदिर आपण पाहू. आता ते वास्तविक ते बिर्ला मंदिर नाहीये, ते भगवंताचं मंदिर आहे. पण ते त्याचं नाव कोणी त्याला भगवंताचं मंदिर म्हणत नाही, ते बिर्ला मंदिर. बिर्ला शेट्टी कारण ते मंदिर वाढलं बिर्ला देवी म्हणजे दान करताना देखील प्रत्येकाला वाटतं की माझं कुठेतरी तिथं उल्लेख असला पाहिजे. मंदिरात जसं उदाहरण आहे तसं रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातले उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंस अध्यात्म क्षेत्रातले अत्यंत सर्वश्रेष्ठ साधक. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे शिष्य त्यांना पूजनासाठी आले. आता ते इतके श्रेष्ठ साधक होते, प्रत्येक शिष्याच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय हे बरोबर त्यांच्या ध्यानात यायचं. एक अत्यंत धनाढ्य असा शिष्य त्यांना समर्पणासाठी आला, भली मोठी धनराशी घेऊन. रामकृष्ण तर ह्या सगळ्यापासून अत्यंत दूर होते. त्यांनी ते समर्पण जाणलं आणि ते म्हणाले ठीक आहे, पीछे दर्या में फेक दो. त्या कालीमातेच्या मंदिर गंगेच्या काठी आहे. आता ह्याला कळलं नाही की एवढं मोठी मी धनराशी समर्पित करतो. ते म्हणतात ते पाण्यात फेकून द्यायचं. पण आता गुरुच म्हणतात म्हटल्यावर तो गेला मागच्या बाजूला. रामकृष्णांना त्याचं मनोविश्व माहित होतं काय चाललंय. ते शिष्याला म्हणजे जा मी पाहून ये काय करतो. तो शिष्य पाहून आला. तो म्हणला आपने जो कहा है वो फेक रहा है मगर गिन गिन के फेक रहा है. म्हणजे समर्पण करताना देखील त्याची मोजदाद. प्रत्येक वेळेस आपण समाजामध्ये पाहतो की दान करतात लोक, पण त्याच्या मागे काही स्वार्थ असतो. भगवंताच्या दारी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याही मनामध्ये काही ना काहीतरी असतं. सर्वांच्या मनामध्ये काही म्हणतात की हे दिलं तर मी हे करेन आणि मग त्यातून नवस जायला बोलले जातात. आपल्याकडे परंपरा आहे की आपत्तीच्या प्रसंगी देखील आपल्याकडे असं म्हणतात की मग जास्त निधी संकलन असेल तर आपण अभिनेत्यांना बोलू, अभिनेत्र्यांना बोलू, त्याच्यामुळे निधी संकलन जास्त होईल. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या सगळ्यामध्ये समर्पणाचा अत्युच्च आदर्श हा प्रस्थापित केला. इथे ज्यावेळेस आम्ही समर्पण करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्पात्री दान आम्ही केलेलं असतं. इथं समर्पण करणारा स्वयंसेवक कुठलीही अपेक्षा करत नाही, एकच अपेक्षा करत असतो, तेरा वैभव अमर रहेमा हम दिन चार रहे ना रहे. की माझ्यासाठी काहीच नाही, मला या भारत मातेला जगद्गुरुपदी आरोहण करायचंय, त्यासाठी माझं हे समर्पण आहे. कुठलीही व्यक्तिगत जीवनातली अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक समर्पण. आपण सगळेजण पाहतो की आपले सगळे स्वयंसेवक आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये ज्याची जाणीव होईल आपल्याला की वर्षभर जाणीव होईल असं आपण समर्पण करतो. उत्सव आहे. मला मागच्या 4-5 दिवसांना अनुभव की आपले अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक चौकशी करतात, अहो यावर्षी समर्पण उत्सव कसा करायचा आहे, समर्पणाचं काय, कुठं होणार आहे. म्हणजे आमचा संघाचा स्वयंसेवक आपल्या अंतःकरणामध्ये कायम ही समर्पणाची भावना जागृत ठेवतो आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता अत्यंत निस्वार्थ भावनेने आपलं कुठे नावही नाही गावही नाही. जास्त समर्पण करणारा सगळ्या शेवटी कदाचित बसलेला असतो, सामान्य शिशुवरती पुढे बसलेला असतो. समर्पण नसेल तर तो म्हणून पाकळीचं समर्पण करतो, पण भाव मनामध्ये तुझ्या करतो. असं एक अर्थाने अत्यंत अत्युच्च प्रकारचा समर्पण भावाचं आदर्श हा स्वयंसेवकांनी संघाच्या इतिहासामध्ये निर्माण केलेला आपण पाहतो. केवळ अर्थाचं समर्पण करत नाही, तो तर वर्धिष्ट आहे, दरवर्षी आपलं समर्पण तो वाढवतो. पण केवळ संघाचा स्वयंसेवक आपण म्हणतो की केवळ समर्पण आर्थिक स्वरूपात करून अपेक्षा नाही आहे. त्याचबरोबर आपण आग्रह असतो की त्यांनी वेळेचं समर्पण केलं पाहिजे, समय समर्पण केलं पाहिजे. संघ वाढला, तो संघाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातला अत्यंत मौल्यवान असे क्षण या कामासाठी वेचलेले आणि त्याच्यातही अत्युच्च असे ज्याला म्हणता येईल आदर्श निर्माण केले. हजारो स्वयंसेवक आपलं सगळं कर्तृत्व या भगव्या ध्वजाला समर्पित केलं. व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनाला तिलांजली दिली, व्यक्तिगत जीवनाचा होम केला आणि
ही संघाची असलेली प्रचार व्यवस्था. आपण जर बारकाईने पाहिलं तर अत्यंत व्यक्तिगत जीवनात जर हे केले असते तर फार मोठे झाले असते, कर्तृत्वान अशी मंडळी. पण व्यक्तिगत जीवनावर समिधा ठेवल्या, तिलांजली दिली आणि सगळं संघासाठी समर्पित. पूजनीय गोळवलकर गुरुजींना ज्यावेळेस एका युवधर्म नावाच्या धर्मयुग नावाच्या पाक्षिकांनी एका ओळीमध्ये तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान मांडा असं सांगितलं, पूजनीय गुरुजींनी 2-3 शब्द सांगितले, मैं नहीं तू ही. केवळ गोळवलकर गुरुजींनी हे तत्वज्ञान नाही सांगितलं, आमचा संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हेच तत्वज्ञान जपतो. आणि म्हणून आपल्याकडे आग्रह असतो की वेळेचं समर्पण जास्तीत जास्त केलं पाहिजे. आज आपला 95 वर्ष संघाची वाटचाल झाली. सुरुवातीचा कालखंड हा उपेक्षेचा गेला, संघर्षाचा गेला. यातून काय होणार आहे, 4 शेंबड्या पोरांना घेऊन पुढे काय परिवर्तन होणार आहे, हिंदू समाज कुठं संघटित होत असतो का, ही उपेक्षा पूजनीय डॉक्टरांच्या वाट्याला आली. नंतरच्या काळात संघर्ष आला, शासनाशी संघर्ष आला, समाजाशी संघर्ष आला, विविध विचारसरणीशी संघर्ष आला. पण आपण सगळे एका अर्थाने भाग्यवान आहोत की आज सर्वदूर समाजाचा विश्वास संभावर आहे. त्याचा अनुभव आजच्या 3-3.5 वर्षामध्ये आपण घेत आहोत. या समाजातले जे जे म्हणून काही आव्हानं असतील ते यशस्वीपणे जर परतून लावायचे असतील आणि ज्या आधारे पुन्हा या भारत देशाला जर जगद्गुरुपदी, आपल्या मातृभूमी जगद्गुरुपदी बसवायचं असेल तर अत्यंत यशस्वी कार्यपद्धती कोणती असेल ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती. आणि म्हणून सिद्ध झालेली कार्यपद्धती आमच्याकडे आपल्या हाताशी आहे. मळवाट आता सिद्ध झाली. आपल्या मागच्या 5 पिढ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये चालून एका अर्थाने ती वाटचाल अंधारातली होती, काहीच समोर दिसत नव्हतं. उपेक्षा, कष्ट, संघर्ष हेच त्यांच्या वाट्याला आलेले होते. आणि पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते गीत म्हणत होते, दिसू लागला जवळी मंगळ देशाचा वैभव काळ. काही दिसत नव्हतं समोर, पण 5 पिढ्या अशी वाटचाल करत होती. आपण सगळे भाग्यवान आहोत, आम्हाला समोर दिसतंय समाजाचा विश्वास, सगळ्या जगाचा भारतावर असलेला विश्वास. आमच्या पंतप्रधानांनी 5 वर्षापूर्वी आवाहन केलं की जगाने योग दिन साजरा केला पाहिजे. सगळ्या जगाने एकमुखाने युनोमध्ये प्रस्ताव पारित केला. आज सगळीकडे योग स्वीकारला जातोय, आयुर्वेद स्वीकारला जातोय, भारतीय जीवन पद्धती स्वीकारली जाते, कुटुंब व्यवस्था स्वीकारली जाते, भारतीय संगीत लोकप्रिय होते. आणि आज आपण पाहतो की भारत आज पहिल्या 5 देशांमध्ये बलाढ्य महासत्ता म्हणून पुढे येताना आपण अनुभवतोय. ते आनंदाचे क्षण आपण सगळे अनुभवतो. हे सहजासहजी शक्य झालेलं नाही आणि त्याच्या मागे असलेली आपल्या सगळ्या स्वयंसेवकांची तपश्चर्या. आणि म्हणून एक यशस्वी कार्यपद्धती आपल्या हाती आहे. आव्हानं संपलेली नाहीत, आव्हानं अजून प्रचंड आव्हानं आहेत. एकीकडे हे असताना आपण पाहतो की आजही आमच्या पंतप्रधानांना 80 कोटी बांधवांना येणाऱ्या 3 महिन्याच्या काळामध्ये उपाशी राहू नये यासाठी अन्न द्यावं लागते. म्हणजे याचा अर्थ आमचे 80 कोटी बांधव आजही विपन्न अवस्थेत जगत आहेत. 50 कोटी बांधव फक्त त्याच्या वरच्या पातळीवर आहे. हे वास्तव आहे, हे शल्य आमच्या मनामध्ये आहे. सगळं जग एका अर्थाने विविध वैचारिक विरोधक आमच्यावर आज वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमकतेने तुटून पडतात. आज सीमेवर चीन, पाकिस्तान कोणत्या स्वरूपात उभा आहे सगळ्या आपल्याला माहिती आहे. विविध विचारधारा, या भारताचे तुकडे कसे होतील, हा भारत नेस्तनाबूत कसं होईल, असे वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक आक्रमण, वैचारिक आक्रमण, सैनिकी आक्रमण, वेगवेगळ्या पद्धतीने आज आक्रमण करताना आपण पाहतोय. आणि म्हणून ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहेत. पण आपल्याला ठाम विश्वास आहे की हे सगळे आक्रमण आपण यशस्वीपणे परतून लावू. कारण अत्यंत यशस्वी अशी कार्यपद्धती आपल्या समोर आहे. त्या कार्यपद्धतीच्या आधारे आम्हाला समाजाला सोबत घ्यायचं आहे. आम्ही शाखेमध्ये ज्यावेळेस आपण गीत म्हणतो त्यामध्ये आपण म्हणतो, सिद्ध हो समाजवीर संघ मात्र सारथी. संघाला हे सगळं संघाला नाही करायचं, आम्हाला समाज असा करायचा आहे की समाज हे सगळे प्रश्न सोडवेल आणि त्या समाजवीराचं सारथ्य संघ करेल. जसं महाभारताच्या कालखंडामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य केलं. अर्जुनाने
भगवान श्रीकृष्णाने शस्त्र हातात नाही घेतले, पण अर्जुनाला मात्र प्रेरणा दिली आणि अर्जुनाच्या मदतीने सत्ययुग पुन्हा अवतरलं महाभारत. तसं आम्हाला समाजाला सक्रिय करायचं. आजही आपण सगळं करतोय. संघाचा स्वयंसेवक म्हणत नाही हे आम्ही केलं आम्ही केलं. आम्ही काय म्हणतो की आम्ही हे समाजाच्या मदतीने केले, समाजाला आम्ही सक्रिय केले, समाजाची संवेदना आम्ही जागृत केलेली आहे. आणि म्हणून हे सगळे आव्हानं आपण ज्यावेळेस परतवायचे असतील तर आपल्याला आपलं हे काम अधिक अधिक गतीने करावं लागेल, गतिमान करावं लागेल. आणि त्याकरता म्हणून आपल्या कार्यपद्धतीवर दृढ विश्वास ठेवून आपल्याला प्रत्येकाला छोटी काही ना काहीतरी जबाबदारी आपली निश्चित केली पाहिजे. एक स्वयंसेवक म्हणून मला काय करता येईल. आपले पूजनीय संघचालक मागच्या अनेक वर्षापासून एक विषय सगळ्यांसमोर होत आहे की एक स्वयंसेवक आणि 3 नागरिक, देशभक्त नागरिक असे मिळून आपल्या परिसरात आपल्या सभोवताली कुठलाही एक समस्या आपण निश्चित करू आणि आपल्या सभोवताची समस्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. या गुरुपूजनोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही ना काहीतरी समाजासाठी करेल. माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या वेळेचं समर्पण समाजाच्या हितासाठी करेल, समाजाच्या कारणी लागेल. आणि त्यातून हा समाज जे आपण स्वप्न बाळगले की समाज संपन्न झाला पाहिजे, त्यासाठी म्हणून माझं वेळेचं समर्पण मी वाढवेल. आणि म्हणून त्या सगळ्याबरोबर एक फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या माध्यमातून आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे ती म्हणजे आमची ही निरंतर प्रेरणा देणारी संघाची शाखा. त्या शाखेने आमची प्रेरणा जागृत ठेवलेली आहे, अक्षुण्य ठेवलेली आहे. आणि म्हणून आम्हाला जर ही सगळी प्रेरणा जागृत ठेवली पाहिजे असेल तर माझ्या शाखेचा संपर्क, माझ्या शाखेचं जाणं, माझा शाखेचा संस्कार जराही कमी झाला नाही पाहिजे याचा देखील आपण सगळ्यांनी मला वाटतं विचार करावा. आणि म्हणून ह्या अभूतपूर्व अशा गुरुपूजन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीचा विचार करून की व्यक्तिगत जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन माझ्या जीवनातलं व्यक्तिगत धनाचं समर्पण तर वाढेल, पण वेळेचं समर्पण कसं वाढेल या दृष्टीने आपण या निमित्ताने संकल्प करू. मला वाटतं